नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते. रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. सेट परीक्षेसाठी आता फक्त 2.5 महिने शिल्लक आहेत. सेट परीक्षा ही 7 एप्रिल 2024ला असणार आहे. त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट, ट्रिक्स समजून घेणार आहोत. जर तुम्ही एम-एस-सी 2024 एक्झाम टार्गेट करत असाल, तर या सीरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सीरीज तुम्ही नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे काही अभिप्राय असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच जर का तुम्हाला घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही WhatsApp करू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच. ज्यात पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ प्लस लाईव्ह लेक्चर्स असतील. 50 प्लस अधिक मॉक टेस्ट उपलब्ध असणार आहेत. पूर्ण अभ्यासक्रमाचे एम-सी-क्यू नोट्स आम्ही तुमच्यासाठी देणार आहोत. सोबतच पी-वाय-क्यू सीरीज पी-वाय-क्यू नोट्स सुद्धा उपलब्ध असतील. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर आता आपण वळूया आपल्या आजच्या प्रश्नोत्तरांकडे. तर पहिला प्रश्न आहे, एक संशोधक पूर्वीच्या शोधनिबंधाचा डेटा वापरतो आणि नवीन शोधनिबंध प्रकाशित करतो, हे आहे. अ रिसर्चर uses data of an earlier research paper and publishes a new research paper. This is. तर हे काय आहे? इथिकल आहे, अनइथिकल आहे, परमिशिएबल आहे, प्रॉपर आहे, नैतिक आहे, अनैतिक आहे की योग्य आहे, हे काय आहे? जेव्हा आपण हा प्रश्न वाचतो तेव्हा आपल्याला समजते हा प्रश्न दुसऱ्या युनिटमधला आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड. तर सर्वात आधी आपल्याला हे माहिती आवश्यक आहे, की संशोधन म्हणजे काय? रिसर्च म्हणजे काय? तर एखाद्या तथ्याचा शोध घेण्यासाठी पद्धतशीरपणे केला गेलेला अभ्यास, याला रिसर्च म्हणतात. एखादा विषय विषय मी निवडेल आणि त्याचा पद्धतशीर मी अभ्यास करेन, ते झालं माझं संशोधन. ठीक आहे. तर याआधी पण एखाद्या विषयावर कुणी संशोधन केलेलं असतं. तर त्यांचं ते संशोधन तेच संशोधन चोरून आपल्या नावाने प्रकाशित करणं किंवा त्यांनी लिहिलेला शोधनिबंध जशास तसे वापरणं हे चुकीचं आहे. हे अनइथिकल आहे. काय आहे ते? अनैतिक आहे. ते नैतिकतेमध्ये येत नाही. याला एक खूप चांगला असा शब्द आहे. तो असा की प्लॅगियरिझम. तुम्ही ऐकलं असेल प्लॅगियरिझम ऐकलं असेल. तर प्लॅगियरिझम काय आहे? तर साहित्यिक चोरी म्हणतात त्याला. तर प्लॅगियरिझमच्या अंडरमध्ये येतं हे अनइथिकल आहे. तर त्यामध्ये प्लॅगियरिझममध्ये आपण डेटा जबाबदारीने कोणी प्रकाशित करणे, कॉपी केलं कोणी, तर ते याच्यामध्ये येतं. तर कोणाचंही संशोधन प्रकाशन आपण चोरी करू शकत नाही. ते प्लॅगियरिझमच्या अंडरमध्ये येतं. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सरकारने मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने शोध शुद्धी नावाची एक वेबसाईट काढली होती. तुम्हाला माहिती असेल याबद्दल जर का. तर प्लॅगियरिझम जे होतं त्यावर आळा घालण्यासाठी डिटेक्शन सॉफ्टवेअर म्हणून त्यांनी एक शोध शुद्धी नावाचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी काढलं होतं. तर ते कधी काढण्यात आलं? ते 2019ला काढण्यात आलं. हे सगळे जे पॉइंट्स आहे प्लॅगियरिझम, शोधशुद्धी हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर रिसर्च म्हटल्यावर सेकंडरी रिसर्च आलं, प्रायमरी रिसर्च आलं. तर प्रायमरी रिसर्च कशाला म्हणतात? तर सेकंडरी रिसर्च कशाला म्हणतात? तर थोडक्यात मी सांगते, प्रायमरी रिसर्च म्हणजे इतर कुणाचाही डेटावर अवलंबून न राहता स्वतः डेटा कलेक्ट करणे, त्याला प्रायमरी रिसर्च म्हणतात. आणि सेकंडरी रिसर्च म्हणजे आधीपासून ज्यांनी कोणी डाटा गोळा केला आहे, त्याचा थोडाफार आपल्या याच्यामध्ये वापर करणे. थोडाफार वापर करणे हे जमते, पण जास्त प्रमाणात त्याची चोरी किंवा अक्षरशः तेच आपल्या नावाने प्रकाशित करणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? एक संशोधन पूर्वीच्या शोध निबंधाचा डेटा वापरतो आणि नवीन शोध निबंध तयार करतो. हे काय आहे? नैतिक आहे, अनइथिकल आहे. त्यामुळे असं करू शकत नाही आपण. समोरचा प्रश्न, रिसर्चर मस्ट हॅव संशोधकाकडे काय असणं गरजेचं आहे? सांगा बघू. ॲटिट्यूड टुवर्ड्स रिसर्च असणं म्हणजे संशोधकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रिसर्च ॲप्टिट्यूड असणं गरजेचं आहे. नॉलेज अबाउट रिसर्च असणं गरजेचं आहे, की मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट स्वतःच्या विषयावर प्रभुत्व असणं गरजेचं आहे? सांगा बघू. मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट असणं गरजेचं नाहीये. संशोधकाकडे संशोधक आपण कधी म्हणतो? संशोधन आपण कधी करतो? जेव्हा आपण संशोधनाची योग्यता आपल्यात असली पाहिजे. तेव्हाच जाऊन आपण संशोधन करणार ना, रिसर्च करणार ना. जर का आपल्याला माहितीच नाहीये, की रिसर्च कसं करतात, त्याचं काय आहे, त्यात काय करावं लागतं,
तर आपल्याकडे काहीही नाही, म्हणजे आपल्याकडे काही नसणारच आहे. त्यामुळे रिसर्चरकडे, संशोधकाकडे संशोधन अभियोग्यता असणे खूप आवश्यक आहे. आणि ते कशी टेस्ट करतात, तर त्यामुळे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी पेड एक्झाम्स घेतात. नेटमध्ये पण आपण पी-एच-डी करू शकतो. मुळे पण आपण पी-एच-डी करू शकतो. ते काय एक प्रकारची चाचणी आहे. आपल्याला रिसर्चबद्दल काय माहिती आहे का? आपण योग्य आहो की नाही? त्यामुळे रिसर्चरकडे रिसर्च ॲप्टिट्यूड असणं भरपूर आवश्यक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे संशोधन अभियोग्यता. समोरचा प्रश्न आहे, रेकॉर्डिंग ऑफ डॅश इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड मेमोईंग. रेकॉर्डिंग गुणात्मकमध्ये संशोधनाला मेमोईंग असे म्हणतात. तर मेमोईंग काय आहे? ते रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहे, की मेमोरी नोट्स आहे, अंडरस्टँडिंग नोट्स आहे, की रिसर्च नोट्स आहे? आता संशोधन करत असताना आपण भरपूर काही रेकॉर्ड करत असतो, अनुभव लिहत असतो. त्यामुळे एखादा क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, तर गुणात्मक रिसर्चमध्ये जेव्हा काही आपण नोंदी करतो त्याला काय म्हणतात? तर आपल्याला यातून एक समजलं, की मेमोइंग जे आहे रेकॉर्ड करतो आपण, ते क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये येते, म्हणजे गुणात्मक रिसर्चमध्ये येते. त्यामुळे ते काय असले पाहिजे? तर मेमोइंग हे चिंतनशील नोट्स रेकॉर्ड करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? रिफ्लेक्टिव्ह नोट्स. मेमोइंग काय आहे? तर चिंतनशील नोट्स आहे. तर याआधी आपण बघून घेऊया, की क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च काय असतं? तर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे गुणात्मक रिसर्च आहे. त्यात आपण जे काही संशोधन करू, ते लिखित करू, त्याची नोंदी करू आपण, अनुभव लिहू. तर ते गैर-संख्यात्मक डेटा वापरून केला आहे. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा गणितीय डेटा नाही. त्यात फक्त मजकूर, व्हिडिओ, ऑडिओ असा गोळा केलेलं असतं. म्हणजेच एखाद्या संशोधनासाठी नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो क्वालिटेटिव्ह रिसर्चात. पण त्यात फक्त मजकूर असतात, व्हिडिओ असतात, ऑडिओ असतात, संख्या नसते क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये काय असतं, तर क्वांटिटेटिव्हमध्ये संख्या असतात. ते आपण फक्त एवढं लक्षात ठेवू शकतो, क्वालिटेटिव्ह म्हणजे ज्यात संख्या नाही, आणि क्वांटिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्यात संख्या असणार आहे. त्यामुळे हे 2 तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचं आपलं उत्तर काय, रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहे. तर रेकॉर्डिंग ऑफ डॅश इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज मेमोइंग. ते काय आहे, तर रिफ्लेक्टिव्ह नोट्स आहे. केलेल्या नोंदी. संशोधन करत असताना केलेल्या नोंदी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्टँडर्ड ऑफ रिसर्च जनरल इज डिसाइडेड ऑन. संशोधन जनरलचे मानक ठरवले जातात. कसे ठरवले जातात? कोण असतात ते? याच्या आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल, की रिसर्च जनरल म्हणजे काय? तर आपण एखादं विशिष्ट जेव्हा संशोधन करतो, तेव्हा अभ्यासासाठी केलेले निरीक्षण, अनुभव जे आपण लिहितो एखाद्या जर्नलमध्ये, ज्याचा सार आपण लिहितो, ज्याची समरी आपण लिहितो एका जर्नलच्या माध्यमातून, तर ते आपण मग पब्लिश करतो. शोध निबंध त्याचा तो पब्लिश करतो. त्यामुळे त्याचे मानकरी कोण ठरणार? पब्लिशर ठरणार का त्याचे मानकरी? इम्पॅक्ट फॅक्टर, प्रभाव घटक, ज्याच्या घटकावर प्रभाव होतो त्यावरून ठरेल का ते, की जर्नल किती चांगलं आहे? सिटिशन इंडेक्सवरून ठरेल का? की प्रिंटिंग ऑफ द जर्नलवरून ठरेल? नक्कीच. तर ते काय, प्रकाशकावरून तर ते ठरणार नाही. प्रिंटिंग कशी झाली आहे, कुठे झाली आहे त्याचा काही संबंध नाही. सिटिशन इंडेक्स पण वरून पण ते ठरणार नाही. तर तो रिसर्च जर्नल मी ज्या विषयावर लिहिला आहे जर्नल, तो संबंधित घटकावर किती इम्पॅक्ट करतंय, किती प्रभाव टाकतंय ते खूप महत्त्वाचे ठरेल माझ्यासाठी. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? इम्पॅक्ट फॅक्टर आहे. तर स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन इम्पॅक्ट फॅक्टर. संशोधन जर्नलचे मानक प्रभावी घटक ठरवते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे इम्पॅक्ट फॅक्टर. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स MOOCs आर. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे युनिट 1 मधला. युनिट 1 मध्ये मूक, स्वयं झालं, स्वयंप्रभा झालं, यावर नेहमीच सेट नेटमध्ये प्रश्न असतातच. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो सेट नेटच्या दृष्टीने. सेटच्या दृष्टीने पण खूप. तर मूक काय आहे? तर ते फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाइन फॉर मास पार्टिसिपेशन आहे का? की टीचर डायरेक्टेड आहे ते, की सेल्फ डायरेक्टेड आहे, की ऑफलाईन लर्निंग आहे, की ऑनलाईन लर्निंग आहे? म्हणजेच काय, तर स्वयंनिर्देशित ऑनलाईन शिक्षणाचे लवचिक आणि खुले स्वरूप लोक सहभागासाठी डिझाइन केले आहे. कशासाठी डिझाइन केलेले आहे ते? ते मुळात ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तर मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ऑनलाईन कोर्स म्हटल्यावर आपल्याला हे समजलं, की हे ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे ऑफलाईन जिथे-जिथे दिसतं ते कट करा आधी. हे 2 ऑप्शन कट झाले. आता यात 2 ऑनलाईन आहे. आता हे कशासाठी आहे? तर
हे कशासाठी आहे? तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे मूक हा पर्याय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने दिला होता. त्यात आपण कसं शॉर्ट व्हिडिओज असतात, त्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात, क्विजेस असतात, फोरम असतात. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे मूकमध्ये जसं की स्वयम आहे, मूक किट आहे, नेप्टेल आहे. हे सगळं याचा पार्ट आहे, मूकचा पार्ट आहे आणि यात खूप सारे ऑनलाईन कोर्सेस असतात. तर याचा फुल फॉर्म काय आहे? आपलं उत्तर काय आहे? तर फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर अ मास पार्टिसिपेटेशन. म्हणजेच स्वयंनिर्देशित ऑनलाईन शिक्षणाचे लवचिक आणि खुले स्वरूप. तर आपलं उत्तर काय आहे? मूक काय आहे? तर फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाइन फॉर मास पार्टिसिपेशन. ठीक आहे. त्यामुळे मूकचं हे पूर्ण फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा आणि ते कशासाठी केलं जातं? हे ते काय? ते प्लॅटफॉर्म आहे उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाईन ज्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत. स्वयं, मूक जिथून आपण शिकू शकतो, जिथून आपण व्हिडिओज बघू शकतो. आपल्याला पाहिजे त्या सब्जेक्टचे व्हिडिओ बघू शकतो, डिस्कशन करू शकतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे ठरते आणि हे कसं खूप महत्त्वाचं आहे हा टॉपिक. समोरचा प्रश्न आहे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स मॉडर्न टीचिंग. आधुनिक शिक्षण समर्थन प्रणालीचे समाविष्ट आहे. ऑप्शन पाहून घेऊया. स्मार्ट बोर्ड आहे का? ग्रीन बोर्ड आहे का? चार्ट आहे का? मॅप्स आहे का? तर मॉडर्न टीचिंग म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की मॅप्स तर आधी पण होते, चार्ट पण आपण आधी यूज करायचो. ग्रीन बोर्ड पण आधी आले आहे. त्यामुळे स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड जे आता नवीन इनिशिएटिव्ह आलेलं आहे. प्रत्येक क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड असणं आवश्यक आहे. त्यामुळे मॉडर्नमध्ये स्मार्ट बोर्ड हे सिस्टम इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? स्मार्ट बोर्ड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज. दुसऱ्यांच्या संशोधनाचा योग्य पावती न घेता वापर करणे म्हणजे काय? याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं जे अनइथिकल आहे ते काय आहे? ते कॉपीराईट आहे का? प्लॅगरिझम आहे, पब्लिकेशन आहे, पेटंट आहे. काय आहे ते? तर ते प्लॅगरिझम आहे. आपण दुसऱ्यांच्या संशोधनाची योग्य पावती न घेता आपण त्याचा वापर करू शकत नाही. त्याला साहित्य चोरी असे म्हणतात. त्यामुळे ते प्लॅगरिझमच्या अंडरमध्ये येतं आणि प्लॅगरिझममध्ये नाही का प्लॅगरिझममध्ये 3 लेव्हल्स असतात. तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते. प्लॅगरिझममध्ये 3 लेव्हल असतात. लेव्हल 1 2 अँड 3 आणि लेव्हल 1 मध्ये 10% to 40%, 2 मध्ये 40% to 60% आणि थर्ड लेव्हलमध्ये 60% to अबोव्ह असं चान्सेस दिले जातात. तर याआधी मी तुम्हाला सांगितलं प्लॅगरिझममध्ये शोध शुद्धी नावाची जी आहे ती वेबसाईट सरकार मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी दिली होती, जेणेकरून हे प्लॅगरिझम आपण डिटेक्ट करू शकतो. ते एक सॉफ्टवेअर आहे, की याआधी जर का कोणी असं चोरी करण्याचा प्रयत्न केला शोध निबंध किंवा जनरल, तर ते आपण इथून शोधू शकतो. त्यामुळे प्लॅगरिझम हे खूप महत्त्वाचं टॉपिक झालेलं आहे सेट नेटसाठी. त्यामुळे तुम्ही नक्की त्यावर वाचा आणि त्याचा पूर्ण अभ्यास करा. तर आपलं उत्तर काय आहे? प्लॅगरिझम आहे आपलं उत्तर. त्यानंतर आउट ऑफ द फॉलोइंग विच इज करेक्ट स्टेटमेंट. तर टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस, टीचिंग इज अ इंडिपेंडंट प्रोसेस. अध्यापन ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, अवलंबून प्रक्रिया आहे. शिक्षणाचे उत्पन्न शिकणे असे आवश्यक आहे. लर्निंग इज अ डिपेंडंट अपॉन टीचिंग. तर सांगा बघू काय असणार आहे करेक्ट स्टेटमेंट. तर टीचिंग ही डिपेंड प्रोसेस आहे कारण टीचिंगमध्ये विद्यार्थी आणि टीचर ह्याचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे ते एकमेकांना डिपेंड असतात त्यामुळे ती अध्यापन ही अवलंबून प्रक्रिया आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. शिक्षणाच्या प्रक्रियेत हे खूप महत्वाचे आहे. काय महत्वाचे आहे? स्कूल ॲटमॉस्फिअर महत्वाचे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचे आहे, प्रिव्हियस नॉलेज महत्वाचे आहे, की टीचर्स पर्सनॅलिटी महत्वाची आहे? काय महत्वाचं आहे सांगा बघू? आता इथे आहे ना चारही ऑप्शन मला बरोबर वाटते. जर का आता मी एक स्टुडंट आहे, तर मला चारही ऑप्शन बरोबर वाटत आहे. तर आता मी काय करणार? आता मी काय करणार, तर एक ऑप्शन जे आहे ना, ऑप्शन्सचे लेव्हल त्यांनी सेट केलेले आहे. जर चारही बरोबर असतील, तर यात 40% हा बरोबर आहे, 30% हा बरोबर असेल, 20% हा असेल, 10% हा असेल. तर आपल्याला निवडायचा आहे जो मेन आहे, ज्याच्यात 40% आहे, तर तो कोणता आहे? तर स्कूल ॲटमॉस्फिअर असणं आवश्यक आहे, पण
आपलं उत्तर काय असणार आहे? व्हेरी इम्पोर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. व्हेरी इम्पोर्टंट विचारलं. तर प्रिव्हियस नॉलेज पूर्वीचे ज्ञान असणं, शिकण्याच्या प्रक्रियेत पूर्वीचे ज्ञान असणं खूप महत्त्वाचे आहे. कारण हे असंच असतं, कारण आपण जर का 7वीतून 8वीत जातो, तर आधी आपण 8वीत गेल्यानंतर 7वीत तुम्ही हे शिकला होतात, हे लिहून राहते ना पेजवर, पुस्तकांवर. तर ते महत्त्वाचं ठरते. आधी तुम्ही काय शिकले? त्यानुसार तुम्ही एक-एक लेव्हल वाढत जाता. त्यामुळे प्रिव्हियस ज्ञान असणं खूप महत्त्वाचे ठरते. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. परिणामकारक परिणाम होतात. कशाचे? क्लासरूम डिसिप्लिनमुळे इफेक्टिव्ह टीचिंग होते. पंक्च्युअलिटी, रेफरन्स यूज बाय टीचर, क्लिअर कम्युनिकेशन. तर आता सर्वात प्रथम आपण बघूया इफेक्टिव्ह टीचिंग काय आहे? इफेक्टिव्ह टीचिंग काय आहे? सांगा बघू. बघा, इफेक्टिव्ह टीचिंग कसं लक्षात ठेवायचं? इफेक्टिव्ह कम्युनिकेशनवरून. कसं? आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय? आता जर का मला एखादा टॉपिक तुम्हाला समजवायचा आहे, तर माझ्याकडून जर का कम्युनिकेशन मला जसं समजलं तशा पद्धतीने मी तुम्हाला समजावलं आणि ते तुम्हाला समजलं, तर ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं. हां, म्हणजे माझं कम्युनिकेशन तुम्हाला समजत आहे आणि त्याचा तुम्हाला प्रभाव आहे. त्याचा इफेक्ट होत आहे तुम्हाला. त्यामुळे ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तसं इफेक्टिव्ह टीचिंग पण तसंच आहे. जसं की मी शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित समजत आहे, जसं मला शिकवायचं आहे, जसं मला तुम्हाला कळलं पाहिजे असं. तर इफेक्ट होत आहे. त्या टीचिंगचा इफेक्ट होत आहे. त्यामुळे ते इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये येतं. तर इफेक्टिव्ह टीचिंगसाठी काय महत्त्वाचं आहे? क्लिअर कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. माझे मुद्दे तुम्हाला पटले पाहिजे. तेव्हा जाऊन तो इफेक्टिव्ह टीचिंग होईल. त्यामुळे कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे आणि मुद्दे पण पटले पाहिजे. तेव्हा जाऊन ते इफेक्टिव्ह टीचिंग असं म्हटलं जाईल. मी तुम्हाला समजत आहे, पण तुम्हाला टॉपिक समजतच नाहीये, तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तर ते इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये येणार नाही. मी समजावलेला टॉपिक जर का तुम्हाला समजला आणि तुम्ही उत्तरे देत आहेत, तर ते एक प्रकारचं इफेक्टिव्ह टीचिंग झालं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय? क्लिअर कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह टीचर कसा असतो इफेक्टिव्ह टीचर सांगा बघू? अलाउ स्टुडंट टू आस्क क्वेशन्स, कंप्लीट सिलेबस विथिन टाईम, प्रोव्हाईड्स अ व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू अब्स्टेंट स्टुडंट. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायची मुभा असते, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतात, अनुपस्थितांना सर्व काही समजावून सांगतो. आता हे चारही ऑप्शन्स बरोबर आहेत. पण यात आता आपल्याला इफेक्टिव्ह टीचर, प्रभावी शिक्षक कसा असतो, हे ज्यातून समजते तर ज्याचा इम्पोर्टन्स जास्त आहे त्यावर आपल्याला टिक करायचं आहे. मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं, कोणता ऑप्शन 40% देईल, कोणता 30% बरोबर असेल, कोणता 20 असेल, कोणता तरी 10 असेल. यातला आपल्याला 40% चा जो मुद्दा बरोबर आहे, तो टिक करायचा आहे. काय असेल? ते इफेक्टिव्ह टीचर आहे ना, प्रोव्हाईड्स अ व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स. वेगवेगळे शिक्षणाचे अनुभव तो प्रदान करत असतो. तो सांगत असतो तुमच्याकडून कसं एक्सपिरियन्स करून घ्यायचं लर्निंगमध्ये या प्रभावी शिक्षणामध्ये प्रभावी शिक्षक ते करवतो तुमच्याकडून. त्यामुळे प्रोव्हाईड्स अ व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस हे आपलं उत्तर बरोबर आहे. इफेक्टिव्ह टीचर असा असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ए इज यूज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. आकडे दर्शवण्यासाठी वापरले जातात. कधी-कधी असे पण प्रश्न विचारले जातात, जे खूप ईझी असतात. त्यामुळे आपण कन्फ्यूज न होता ते बरोबर उत्तर दिले पाहिजे. तर काय आहे ते? आकडे कुठून होतात? पाय चार्टमधून होतात, टेबलमधून होतात, बार डायग्राममधून होतात, की डॉट प्लॉटमधून होतात? तर टेबलवरून आपण आकडे हे शोधू शकतो. एक्झॅक्ट व्हॅल्यूज आपण काढू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? टेबल. आणि हा पी-वाय-क्यूच प्रश्न होता. त्यामुळे असं नाहीये की हा पी-वाय-क्यू प्रश्न नाहीये. पुढचा प्रश्न आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? सांगा बघू. मोटिव्हेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिव्हेटेड. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉयज. चिल्ड्रन लर्न्स बेटर दॅन अडल्ट. क्रिएटिव्ह पर्सन लर्न बेटर दॅन इंटेलिजंट. सांगा बघू. काय असेल? ट्रू म्हणतायत. ट्रू विचारलाय. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉयज हे तर नसणारच आहे. चिल्ड्रन लर्न्स दॅन अडल्ट हे पण नाहीये. क्रिएटिव्ह पर्सन लर्न्स बेटर दॅन इंटेलिजंट असं काही आवश्यक नाही. तर मोटिव्हेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिव्हेटेड. मी अप्रवृत्त विद्यार्थी यापेक्षा प्रवृत्त ज्यांना खरंच शिकायची खूप इच्छा आहे, ते जास्त चांगले शिकू शकाल. ज्यांना इच्छाच नाही ते शिकणारच नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? मोटिव्हेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिव्हेटेड. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सेटमध्ये. त्यामुळे क्वेशन्स बरोबर वाचा, प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन्स बरोबर वाचा आणि त्यानुसार टिक करत चला. कधी-कधी आपण खूप सिली मिस्टेक करतो ऑप्शन्स वाचून. अरे, प्रश्न खूप ईझी आहे, पण काहीही आपण टिक करतो. त्यामुळे तसं न न करता ऑप्शन्स बरोबर वाचत चला. त्यानंतर रिसर्चर्स रेफर्स टू संशोधन म्हणजे
काय आहे? रुटीन ॲक्टिव्हिटी आहे का? नियमित क्रियाकलाप, ॲन्युअल ॲक्टिव्हिटी आहे, वार्षिक उपक्रम, ओकेजनल आहे की फॅक्ट फाइंडिंग ॲक्टिव्हिटी आहे? तर संशोधन मी याआधी सांगितलं होतं, संशोधन एक तथ्य शोधण्याची एक क्रिया आहे. ज्यात आपण पद्धतशीर अभ्यास असतो त्याचा. तर फॅक्ट फाइंडिंग ॲक्टिव्हिटी, तथ्यशोधक क्रियाकलाप आहे संशोधन म्हणजे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल डी. ठीक आहे. त्यानंतर मेजर रोल ऑफ टीचर इज टू, शिक्षकाची प्रमुख भूमिका म्हणजे काय? तर प्रोव्हाईड द स्टुडंट्स अप टू डेट नॉलेज. हो. प्रोव्हाईड द स्टुडंट ॲक्युरेट नॉलेज. बरोबर. असिस्ट द स्टुडंट्स टू अॅक्वायर रिऑर्गनाइज नॉलेज. हो. असिस्ट द स्टुडंट टू रिमेंबर गिव्हन नॉलेज फॉर अ लॉंगर टाईम. हे चारही आहे. शिक्षकाची आता पण इथं प्रमुख विचारली आहे, ज्याच्याशिवाय शिक्षक होऊच शकत नाही. मेजर रोल ऑफ टीचर. तर काय येणार सांगा बघू? तर काय येणार? असिस्ट द स्टुडंट टू अॅक्वायर अँड रिऑर्गनाइज नॉलेज, म्हणजे विद्यार्थ्यांना संपादन आणि पुनर्रचना करण्यासाठी मदत करते एखादं नॉलेज. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? हे येईल. असिस्ट द स्टुडंट टू अॅक्वायर अँड रिऑर्गनाइज नॉलेज. ठीक आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचे पॉइंट्स तुम्हाला समजले असेल. आजचे प्रश्न उत्तरं तुम्हाला समजले असेल. तुमची काही प्रतिक्रिया, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अशीच सीरीज घेऊन आपण तुमच्यासाठी आम्ही येणार आहोत. तर जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर WhatsApp करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ऑल द बेस्ट. भेटूया.